हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथी खूप प्रमाणात असते आणि स्वस्तही असते, त्यामुळे आपण वरचेवरती आणत असतो आणि सारखी तीच ती सुक्की भाजी करण्यापेक्षा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही केली ना तर ती भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर आणि चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर इथे मी एक गड्डी मेथीची आणली होती, चांगली निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. एक छोटा बटाटा आहे तो बारीक असा कापून घेतलेला आहे साल काढून, आणि त्यानंतर मेथी आपण अशी चिरून घेणार आहे. तर जास्त बारीक चिरायची नाही, मोठीच ठेवायची. जास्त बारीक चिरल्यामुळे मेथी कडवट लागते. आणि नंतर वाटण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं जिरे घेतलेली आहे आणि भाजलेले शेंगदाणे, हे सगळं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. इकडे कढईत तेल टाकले, त्यामध्ये जिरे टाकले फोडणीसाठी, थोडासा लसूण, हिंग आणि हळद टाकलेली आहे. आणि फोडी केलेला बटाटा आहे त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे बटाटा लवकर शिजतो. थोडासा शिजल्यासारखा वाटला की आपण त्यामध्ये चिरलेली जी मेथी ती टाकायची आणि चांगली खालीवर परतून घ्यायची आहे. मेथी चांगली परतल्यानंतर त्यामध्येही थोडंसं मीठ टाकायचं आहे. अगोदरच मीठ टाकले त्यामुळे चवीप्रमाणेच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे, चांगलं परतून घ्यायचे. आणि 2 मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि तेही चांगलं खालीवर करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडीशी भाजी पातळच करायची आहे, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि तेही त्यामध्ये ओतायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ती झाकून ठेवायची आहे. चांगली उकळी आली की आपली भाजी तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही आलू मेथी रेसिपी ती नक्की सांगा आणि तुम्ही नक्की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून बघा. सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.